अरबी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये शिवरायांच्या दूरदृष्टीचा जिवंत पुरावा. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला जंजिऱ्यात उंदरासारखे राहण्यास मजबूर केले होते, ते याच किल्ल्यावरून. या किल्ल्याचे नाव आहे पद्मदुर्ग. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा केवळ दगडांचा ढीग नाही, तर स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याची साक्ष आहे. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा आवडता होस्ट SK आपल्या ट्रेक इट इझी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. काही आपले मित्र आहेत ते आपल्याला इथे सोडून थोडेसे पुढे गेलेले आहेत, त्यांना आपण पाठीमागे बोलवलेले आहेत, येतीलच ते आता एवढ्यात. तर मित्र, काय कार्यकर्ते असे असते जे झोपेच्या भरात तसंच निघून जाते. काय मॅडम काय कशात नसते बघा, कशात हे बघा, मला सोडून तसंच पुढे गेलेत निघून. तर आपण चाललेलो आहोत मुरुड येथे स्थित असलेला जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला कव्हर करण्यासाठी. तर मित्रांनो, पद्मदुर्ग हा किल्ला पुण्यापासून 160 ते 170 किलोमीटर अंदाजे असून साधारण तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तास लागतात. आणि दुसरं जर आपण पाहिजे झालं तर मुंबईपासून हा 150 ते 160 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबईपासून आपल्याला 4 ते 5 तास लागतात. जय शिवराय मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती मुरुड जंजिरा किल्ल्याची एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केली होती, ज्यामध्ये आम्हाला भरपूर साऱ्या कमेंट आल्या की आपल्या छत्रपती शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग याला एकदा भेट द्या आणि त्याचे व्हिडिओ पोस्ट करा. म्हणून आम्ही परत एकदा मुरुड जंजिऱ्याला आलो आहोत. तर आजचा आपला प्लॅन आहे की पद्मदुर्ग आणि जंजिरा दोन्ही ठिकाणी भेट द्यायची आहे. दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी जाता येत नसल्या कारणानं आता आपला SK जो आहे तो पद्मदुर्गला जाणार आहे आणि मी जाणार आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. आणि आपण बघूयात की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्मदुर्गाची कहाणी आणि त्या गडावर ज्या काही वास्तू आत्ता शिल्लक आहेत त्या सगळ्यांच्या आज आपण सफर करणार आहोत. तर आपण इथं जे राहिलो तो ज्या ठिकाणी, तिथून समोरच पाहिलं तर आपले बीच दिसतं. तर या बीचवरती आपल्याला मुरुडला वरून आल्यानंतर आपण इथं आहेत थोडं फिश मार्केट वगैरे पास करून आपण थोडं पुढं आलो की आपल्याला हे बीच पाहायला मिळेल. तर या बीचवरती तुम्हाला ना इथं पद्मदुर्ग म्हणून हे दिसेल, बोट आहेत फेरीवाले, त्यांच्याकडून तिकीट घेऊन आपल्याला काय करायचं, पुढे जायचं. तर मित्रांनो, आपण इथं तिकीट काढलेलं आहे. तिकीट काउंटर पण आपल्या पाठीमागं दिसतोय आपल्याला. तर पर हेड 300 रुपये आहेत. तर तिकीट वगैरे काढल्यानंतर आपल्याला इथे बोटनं ते घेऊन जातील आणि तीच बोट आपल्याला रिटर्न परत माघारी घेऊन येणार. आम्ही तिथंच थांबणार का? मला 40 मिनिटात होते का बघून आपल्याला पूर्ण सर एवढा मोठा 22 एकरचा जंजिरा त्याच्यावरून तुम्हाला 40 मिनिटात. हां, त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला 40 मिनिटाचा अवधी असेल. त्या अवधीमध्ये आपल्याला तो गड पूर्ण फिरायचा आहे. तर मित्रांनो, शूज वगैरे असेल तर इथं काढावं लागतं, कारण पाण्यामध्ये जावं लागतं आपल्याला. Come on. तिथं उतरताना आपल्याला शूज काढायला लागतील का? आणि ते पुढे होते. राजौरी या गावापासून पद्मदुर्ग किल्ल्यापर्यंत बोटीने जाण्यासाठी अंदाजे 15 मिनिटं वेळ लागतो. गरज आहे गेला पाठी दे आधी. बोटीमधून जात असताना सिक्युरिटी पण खूप महत्वाची आहे. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला प्रत्येकाला लाईव्ह जॅकेट दिले होते. थोड्याशा अंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पद्मदुर्ग या किल्ल्याचा जे बांधकाम आहे ते दृष्टिक्षेपात पडायला सुरुवात होते.
फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत ते पद्मदुर्ग या किल्ल्यावरती. तर मित्रांनो पद्मदुर्ग हा किल्ला आहे तो एकूण 3 भागामध्ये विभागला गेलेला आहे. तर आपण जर पाहिलं आता आपण वरून पाहतोय तर आपल्याला एक भिंत दिसते. ती भिंत म्हणजे या किल्ल्याचा जो आहे तो ना पहिला भाग आहे. समुद्रांच्या लाटांपासून गडाचे संरक्षण होण्यासाठी बांधले गेलेले होते या भिंती. समोर दिसतोय तो आहे गडाचा दुसरा भाग, याला फडकोट असे म्हणतात, जिथे पाकळी बुरुज व मोकळा भाग आहे आणि याच भागावरती एक ध्वज आपल्याला फडकताना दिसतोय. हा आहे गडाचा तिसरा भाग, ज्याला आपण म्हणतो मुख्य कोट किंवा बालेकिल्ला. याच किल्ल्यावरून जंजिऱ्यावरती नजर ठेवली जायची व जंजिऱ्याला मिळणारी रसद ती याच ठिकाणी थोपवली जायची. ही आहे पद्मदुर्ग गडाचे मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो या प्रवेशद्वारावरती तुम्हाला एकही नक्षीकाम कुठे दिसते का पहा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या इतर दुर्ग किंवा गडकोटांप्रमाणे पद्मदुर्गात कोणत्याही प्रकारचे नक्षीकाम 1-2 चिन्हे सोडून सुशोभीकरण तुम्हाला पाहावयास मिळणार नाही, किंवा कोरीव काम असेल, द्वारशिल्प असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला हे पाहायला भेटणार नाही. याचे मुख्य कारण आहे तर या गडाची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये करण्यात आलेली उभारणी, समुद्राच्या लाटांसारख्या नैसर्गिक अडथळा आणि त्याचसोबत चिवट अशा सिद्धीच्या हल्ल्याचा प्रतिकार करत पद्मदुर्गाची उभारणी करण्यात आली होती. त्या कारणामुळे कदाचित पद्मदुर्गाच्या उभारणीत नक्षीकाम किंवा कोरीव काम करणे तेवढेसे महत्त्वाचे वाटले नसावे, किंवा त्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नसावा. तर हे आहे पूर्वेकडील प्रवेशद्वार, जे गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे. आपण गडाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. कोणतं फाउंडेशन तुमचं? ओके. बालेकिल्ल्यात प्रवेश करतात डाव्या हाताला तटबंदीवरती जाण्यासाठी दगडी जिना आहे. या जिन्यालाच पूर्वी लाकडी कठडा होता, ज्याला आपण हँड रेलिंग म्हणू शकतो. तर या साईडला जो आहे ना तो जंजिरा आहे, पण आता सध्या बरंच धुकं साठल्यामुळं आपल्याला काही दिसत नाही. तर आपण आलेलो या वाटून येतो. जो कठडा होता तो उभा करायला लागणाऱ्या दगडी वर्तुळाकार खोबण्या आजही जिन्याला आपल्याला पाहायला मिळतात. या जिन्याच्या खाली तटबंदीमध्ये खोली पण पाहायला मिळाली, ती आपण जी पाहिली होती ती. ही खोली शक्यतो वस्तू वगैरे साठवण्यासाठी तिथं होती. आणि प्रत्येक जिथे जिथे आपल्याला जंग्या दिसतात त्या ठिकाणी आपल्याला तो पाहायला भेटती. आपण जिथून सुरुवात केली तिथून हा आहे तो दुसरा बुरुज आहे, ज्या बुरुजावरती पण आपल्याला बऱ्याच तोफा पाहायला भेटतात. आणि ज्या साईडनं आपण आलेलो आहोत ते हेच ठिकाण आहे. तर आपण सध्या गडाचा जो वरती भाग आहे ना वरती त्याच्यावरून चालतोय आपण सध्या. आणि याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही हे जे केलेत म्हणजे बांधकाम वगैरे त्यांनी करून ठेवलेलं आहे पुनर्जीवन त्यासाठी. आणि इथं पाण्याचं टाकं पण आहे, गोड्या पाण्याचं टाकं आहेत, 3 टाके टोटल. तर ही पण तोफ आहे. आपण ज्या साईडनं आलो तर मित्रांनो ही जी तोफ आहे या तोफाचे जे मुख आहे ते पूर्ण काय गावाच्या साईडला आहे. तर आपल्याला पुढं आपण जिथून आलो ते गाव आहे, तिथून बोटनं आपण आलो ना तो रोड आहे, त्याच्यावरती ही तोफ आहे त्या लाईन रोडवरती. छोट्या मोठ्या भरपूर तोफा आपल्याला इथं पाहायला मिळतात. या किल्ल्याचा मुख्य जो उद्देश होता तो काय होता तर जंजिरा आपल्या स्वराज्यात सामील करायचा. तर त्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता.
एक छोटंसं बेट होतं. या बेटावरती यांनी ना हा गड उभारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि हा कशासाठी उभा केला होता तर जंजिरावरती आपली जरब बसण्यासाठी. त्याचबरोबर या लाईनवरनं जो व्यापार व्हायचा जसं की इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, सिद्धी असतील, तर त्यांच्यावरती आपलं वच राहण्यासाठी हा गड बनवला होता त्यावेळेस. तर त्या बेटाचं नाव आहे कासा बेट असं त्याचं नाव होतं. तरी भरपूर असे बुरुज आहेत जसे की आपण जंजिरावरती पाहिले असतील तर त्याच प्रकारचे इथं पण बुरुज आहेत. आणि प्रत्येक बुरुजावरती आपल्याला तोफा पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याची पश्चिमेकडील तटबंदी यांच्या दरम्यान तटबंदीला लागून एका रांगेत 8 खोल्या आहेत. एक समान बांधणीच्या उतरत्या छपराच्या मात्र आकाराने लहान अशा या खोल्या आहेत. पद्मदुर्गचा इतिहास पाहता उत्तर काळात 1800 ते 1900 शतकात ना पद्मदुर्गचा वापर राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जात असावा असा उल्लेख आहे. तर त्याच ह्या खोल्या आहेत जिथे कैदी कैद करून ठेवले जात होते. ज्यावेळेस संभाजी महाराजांकडून नंतर हा गड ज्यावेळेस सिद्धीकडे गेला तर त्यावेळेस सिद्धीच्या काळात या ठिकाणी कैदी कैद करून ठेवले होते. तर याचा असा उल्लेख आहे. गडाच्या मध्यभागी काही ऐतिहासिक वस्तू आपल्याला पाहायला दिसतात. तर हा जो गडाचा भाग आहे ज्यावरून आपण चालत आहोत सध्या. आणि आता आपण पुढे जाऊन जो पाण्याचे टाके होते ते आपण पाहूया. त्याच्या अगोदर आपल्याला एक हे दिसते, खोली दिसते ज्याचं बांधकाम आहे आपल्याला इतिहासकालीन बांधकाम आहे. आणि ते हे जे असेल ते काय असणार आहे दरवाजा लावल्यानंतर त्याला पॅक करण्यासाठी. तर आपण आता चाललेलो आहोत ते पाण्याचे टाके. सदर पद्मदुर्गात 3 पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. व टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. आपण जर पाहिलं आपल्याला या पाण्याच्या टाक्यामध्ये तर याच्यामध्ये आत उतरण्यासाठी वगैरे पायऱ्या पण आहेत. पद्मदुर्ग चौबाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्याने पद्मदुर्गातील सैनिकांना वापरण्यासाठी गरजेचे असे गोड पाणी आवश्यक होते. तर जंजिरा किल्ल्याप्रमाणे पद्मदुर्गात निसर्गातच अंतर्गत मुबलक पाण्याचा झरा उपलब्ध नसल्याने पद्मदुर्गात वर्षभर साठवलेले पावसाचे पाणी किंवा बाहेरून जहाजाने आणलेले पाणी जपून वापरण्यासाठी किंवा साठवण्यासाठी या टाक्यांचा उपयोग केला जात असावा. एक छोटासा महल टाईप असलेला हा आपला महल टाईप सारखं दिसतोय. हा जर आपण पाहिलं असेल हे तर आपल्याला काय दिसतंय, मिठाचं पाणी त्यापासून तयार झालेलं आहे. 2 बिंदू साठून तयार झालेलं दिसतं ते. मासे पकडले काय तोपर्यंत बोट येईपर्यंत? कोणते कोणते मासे ते? हे वडे, भुईट. तर आपल्या छत्रपतींचा जो इतिहास आहे तो आपल्याला इतिहास कशावरून समजणार आहे तर गड किल्ल्यावरून समजणार आहे. तर त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. तर ते संवर्धन करण्याचा प्रयत्न हे शिवभक्त करत आहेत. हे आहेत खोदकामात सापलेले काही अवशेष, शिवकालीन अवशेष आहेत.
तर आता ही जी भिंत आहे एकदम भिंती जर तुम्ही जर साईजनं पाहिली तर खूप अशी मोठी भिंत आहे इथं. तर या भिंतीचा काय उपयोग केला जात असायचा की भिंत का बांधली, कारण गड जो आपण पाहिला आपला पूर्ण गड, तर तो गड आहे तो त्या साईडला आहे, तो हा पडगड म्हणतात त्याला. आणि त्याच्या एकदम साईडला अजून एक खूप मोठीशी अशी भिंत आहे आणि थोडीशी पडझड झाली त्या भिंतीची, पण त्या भिंतीचा आणि ह्याच्याशी संबंध नाही आहे. तर ती वेगळी भिंत आहे. तर ती वेगळी भिंत का होती, कारण काय होतं तर मान्सूनमध्ये ज्यावेळेस मान्सून इकडं सक्रिय होतो कोकणामध्ये, तर भरपूर वारा आणि पाऊस असतं. आणि त्या वाऱ्या आणि पावसामध्ये काय होतं, जे लाटा येणार आहेत ते खूप मोठ्या अशा लाटा असतात. जर ही भिंत जर नसेल किंवा जर ही भिंत जर बांधली नसेल तर काय झालं असं पूर्ण लाटाच्या मेन गडाला येऊन तटल्या असतं, त्या गडाचं काय झालं असं नुकसान झालं असतं. तर त्यासाठी काय केलं त्यांनी, तर ही मोठीशी अशी भिंत बांधली की जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस नैऋत्य मोसमी वारं वगैरे सुरू होईल आणि त्यामधून जे येणाऱ्या लाटा आहेत त्या लाटांचा ह्याच्यावरती मारा झाल्यानंतर आपला गड काय होईल, शाबूत राहील. तर हे त्यावेळेसचं त्यांनी किती विचारपूर्वक तर या गडाची बांधणी केली असेल हे आपल्याला समजतं याच्यावरून. जो मधला जो मोकळा भाग होता तर त्या मोकळ्या भागामध्ये अजून एक पाण्याचा टाका आहे. तर हे पाण्याचा टाका वगैरे आपण पाहिलं तर याचे डागडुजी वगैरे केलेली दिसते आपल्याला बघितल्यानंतर. आणि याला पायऱ्या पण आहेत उतरण्यासाठी वगैरे आतमध्ये. तर मित्रांनो, आपण जे पाहतोय समोर तर तो एक गडाचा मेन भाग आहे. असं बोललं जातं की गड ज्यावेळेस सुरुवातीला बांधला गेला होता तर याच ठिकाणी त्या गडाची सुरुवात झाली होती. म्हणजेच गडाचा पाया येथूनच रचला गेला होता. तर एक मंदिर आहे कोटेश्वरी आई म्हणून. तर आपण सध्या ज्या ठिकाणावरून चालतो एक तटबंदी आहे आणि या तटबंदीवरती आपल्याला ह्या तटबंदी सध्या पडझड झालेली आहे, पण या तटबंदीवरती आपल्याला काही तोफा दिसल्या. तर त्या तोफांचे जे समोरची बाजू पाहिली तर आपण ती जंजिराची बाजू आहे. तर त्या जंजिरावरती नजर रोखून थांबलेल्या आपल्याला तोफा पाहायला मिळतात. तर त्यावेळी ही गड किल्ल्यावरती स्वच्छता ठेवली जात होती. तर त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपण समोर पाहतोय तर ते एक त्या काळातील टॉयलेट आहे. सदर तोफ ही पद्मदुर्गातील इतर सर्व तोफांपैकी अतिशय वेगळी, पर्यटकांना आकर्षित करून घेणारी भव्य अशी तोफ आहे. पद्मदुर्गाच्या पाकळी बुरुजातील खिडकीत दक्षिणेला जंजिरा किल्ल्याकडे तोंड करून ठेवण्यात आली आहे. या तोफेची बनावट ही अतिव पद्धतीची असली तरीही ही तोफ इतर तोफांपेक्षा अतिशय वेगळी आहे. या तोफेला दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांनी लाकडी तोफगाड्यावर विराजमान केले आहे. आणि आपण जर पाहिलं तर बघा हे ओतीव प्रकारचे आपल्याला नक्षीकाम त्याच्यावरती दिसतं. लाकडी जे तोफगाडा असेल त्याच्यावर तिथे ठेवलेलं दिसते आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण जे थांबलो ते काय पद्मदुर्ग या किल्ल्यावरती असलेलं एक बुरुज आहे. तर या बुरुजाचं नाव काय आहे, पद्म बुरुज आहे. पद्म म्हणजे काय असेल तर एक उमललेलं आपण कमळ म्हणतो, कमळ, त्या टाईपमध्ये हा बुरुज आहे. आणि या बुरुजावरूनच कदाचित या गडाला पद्मदुर्ग नाव पडलं असेल असं बोललं जातं. तर आपण या बुरुजाचा आहे ना तो ड्रोनने व्ह्यू घेऊ, आपण कसं दिसतो ते नक्कीच पाहूया. हेच आपण ड्रोनच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न करूया. तर एक कमळाचे जे पाकळी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला पाहायला दिसतो. तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोअर केलेला आहे पद्मदुर्ग हा किल्ला. तर पद्मदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी याची बांधण्याला सुरुवात केली होती आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी यांचं बांधकाम पूर्ण केलेलं. तर तो आपण आज एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवा. आवडल्यास लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी ऐकला सबस्क्राईब करा. आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या. आणि तुम्हाला कोणता अजून किल्ला आवडला असेल
तोही नक्कीच कळवा आपल्याला. आपण त्याचे पण व्हिडिओ बनवून आणून तुमच्यापर्यंत पोहोचू. आता हा पण किल्ला आपण जो एक्सप्लोअर केलेला आहे त्याचं पण काय झालं तर बरेच युजर्सनी ज्यावेळेस आम्ही जंजिरा किल्ल्यावरती गेलो होतो तर त्यावेळेस बऱ्याच युजर्सनी कमेंट टाकला होता की पद्मदुर्ग हा किल्ला पण एक्सप्लोअर करा. तर त्यासाठी आपण हा किल्ला एक्सप्लोअर करायला आलो होतो. तोपर्यंत जय शिवराय.